UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा मर्डर। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा मोठा दावा। वाल्मिक कराडला अटक करून मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज मूकमोर्चा। सर्वपक्ष नेते रस्त्यावर उतरणार। मूकमोर्चा एसपी कार्यालयाच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट। फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून 40 मिनिटात चौकशी। वाल्मिकच्या 2 अंगरक्षकांसह दादा गटाच्या जिल्हाध्यक्षाकडेही पोलिसांकडून विचारपूस। सीएमनी सांगितले आरोपींना सोडणार नाही, त्यावर विश्वास नाही का? रुपाली ठोंबरेंचा सुरेश धस यांना सवाल। जाणीवपूर्वक अभिनेत्रींचा अपमान करत असल्याचा आरोप। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या। वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी। 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी। मिटकरींचा गंभीर आरोप। तर मिटकरी तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल, सुरेश धस यांचा इशारा। प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार करणार। सूत्रांची माहिती, परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख। आज पत्रकार परिषद घेणार। बीडमधील जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे। सरकार आरोपींना वाचवत आहे अशी लोकांची भावना। राऊतांची प्रतिक्रिया। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव उरणमधील सरपंचही दहशतीमध्ये। रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचावर हल्ला। तर तुळजापुरातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी। पूर्व मनस्यामधून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी मोदी शहांना पत्र। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल। मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा। सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती। भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या। मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षाचालक मित्राचे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यामध्ये साक्ष देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक। अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी। टेम्पो चालकला फीट आल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। राज्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी। कल्याण, डोंबिवली, शहापूरमध्ये अवकाळी पाऊस। तर विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट। बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावामध्ये भारतावर पुन्हा फॉलोऑनचं संकट। कांगारूंच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये भारताच्या 254 धावांवर 7 विकेट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।